उदय सामंत आणि शंभूराज देसाई दिल्लीला रवाना झालेत। आत्ताची एक महत्त्वाची घडामोड, उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे दोघेही दिल्लीला रवाना झालेले आहेत। काय नेमक्या घडामोडी आता दिल्लीत घडतायत, नेमकी ते कुणाची भेट घेणार याचे अपडेट्स थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचतील। मात्र आता एकनाथ शिंदे यांचे नेते उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे दिल्लीला रवाना झाले। शिंदे सेनेचे नेते उदय सामंत, शंभूराज देसाई दोघेही दिल्लीला रवाना झालेले आहेत। काय नेमकं घडतंय महायुती सरकारमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, नेमके कशासाठी उदय सामंत आणि शंभूराज देसाई दिल्लीला रवाना झालेत, काय अपडेट्स? निश्चितपणे थोड्या वेळापूर्वीच दोनही मंत्री जे आहेत ते दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे। आपण जर का पाहिलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकीला घेऊन कुठेतरी ही राज्यातच खलबतं होत आहेत। आणि याआधी देखील एकनाथ शिंदे हे देखील अधिवेशनाच्या काळामध्ये दिल्लीला जाऊन आले होते आणि आता हे दोन मंत्री यांची दिल्लीवारी, त्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। जर का आपण पाहिलं तर एका ठिकाणी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये युती होते की काय अशा चर्चा रंगलेल्या असताना आता हे दोन नेते दिल्लीत गेलेले आहेत। आणि महत्वाचं म्हणजे आता दिल्लीमध्ये नेमके काय खलबतं होतात, काय नेमकं चर्चा होतात आणि कोणत्या बड्या नेत्यांना हे नेते भेटत हे पाहणं आता महत्वाचं ठरलं तरी असलं तरी देखील काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत गेले होते आणि अशी देखील चर्चा रंगली होती की काही शिवसेनेच्या मंत्र्यांची जे वाचाळवीर मंत्री आहेत त्याची यादी जी आहे ती आम्ही या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता उदय सामंत आणि शंभूराज देसाई नेमका काय निर्णय घेऊन मुंबईत परततात याकडेही लक्ष असेल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी सूरज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।